त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून आव्हान दिलं जाणार आहे। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत। ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार घेण्याची नाईकांकडून घोषणा करण्यात आली। महापालिका निवडणुकांआधी ठाण्यात शिंदे विरुद्ध नाईक असा कलगीतुरा यामुळे रंगू शकतो। मी पालघरचा पालकमंत्री, मात्र ठाण्यातील जनतेचं माझ्यावर प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली। पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हटलं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आहेत। निकेश, खरं तर याविषयी बोलताना आपल्याला आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे भाजपचे कार्याध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांची झालेली निवड। ठाणे, कल्याण, डोंबिवली हे त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र। तेव्हा सुद्धा या चर्चा रंगल्या की शिंदेंना शह देण्यासाठी म्हणून हे केलं जातं। आणि आता या चर्चांना आणखी एक कारण मिळतंय, ते म्हणजे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराच्या माध्यमातून। नक्कीच विक्रांत, जर आपण पाहिलं तर येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावर लढण्याची इच्छा जी आहे ती कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। अनेक मतदारसंघामध्ये पालिका निवडणुका या स्वबळावर लढण्याची तयारी जी आहे ती भाजपने सुरू केलेली असतानाच दुसरीकडे आता जर आपण पाहतो तर वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंच्या शिवसेनेला ठाण्यात आव्हान देण्याची तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे। गणेश नाईक यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो भाजप युवा मोर्चाकडनं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी या मतदारसंघामध्ये आयोजित केलेला होता। आणि या मतदारसंघात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये गणेश नाईक यांनी हे वक्तव्य केलेलं पाहायला मिळतंय। खरं तर एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत आणि गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। मात्र असं असताना गणेश नाईक दर 2 महिन्यांनी ठाण्यातलं गडकरी रंगायतन या ठिकाणी जनता दरबार भरवण्याची घोषणा जी आहे ती गणेश नाईक यांनी केलेली आहे। त्याचबरोबर गणेश नाईक यांनी काल भाषण केलं। या भाषणादरम्यान देखील गणेश नाईक यांनी अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत। ते म्हणजे नवी मुंबईकरांना 24 तास पाणी उपलब्ध असतं, मात्र ठाणेकरांना जर पाहिलं तर रात्री 1:30 ते 2 वाजता नळ जो आहे तो खोलावा लागतं। नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण आम्ही मोफत केलेलं आहे, मात्र ठाण्यात नाहीये। जर तुम्हाला ठाणे जर करायचं असंच जर ठाणे करायचं असेल तर तुम्हाला ठाण्यामध्ये कमळ फुलवणं गरजेचं आहे। ठाण्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती माझ्याकडे दिलेली आहे, त्यामुळे ठाण्याचा विस्तार जो आहे तो माझ्या हातात आहे। त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन देखील गणेश नाईक यांनी केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा कलगीतुरा जो आहे तो रंगताना आपल्याला येत्या काळात पाहायला मिळणार आहे। विक्रांत, तर खरं निकेश, तुम्ही जी सगळी माहिती दिलीत, म्हणजे अगदी त्यांनी मांडलेल्या समस्या असतील, ठाणेकरांच्या समस्या त्यांनी ज्या मांडल्या ती वक्तव्य असेल किंवा मग जनता दरबार घेणार ही दिलेली माहिती असेल, या सगळ्यामुळं आगामी पालिका निवडणुकांमध्ये ठाण्यामध्ये तरी शिंदे विरुद्ध भाजप आणि भाजपचं कोण तर गणेश नाईक असं चित्र पाहायला मिळू शकतं, असा कलगीतुरा रंगू शकतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।